महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 रेल्वे स्टेशन जवळील वालधुणी नदी परिसरात अनधिकृत कब्जा प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे। महापालिकेचे मुकादम दिलीप भोईर यांनी या ठिकाणी तोडक कारवाई केली, मात्र कब्जा करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे महापालिकेच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या या कारवाईला अर्धवट म्हटलं असून मूळ दोषींना पाठीशी घातल्याचा आरोप केलाय। यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। दरम्यान प्रभाग समिती क्रमांक 3 चे अधिकारी विशाल कदम यांच्या कार्यप्रणालीवर देखील सवाल उपस्थित केले जात आहेत। विशाल कदम यांच्या नियुक्तीनंतर या विभागात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। परिसरातील रहिवाशांच्या मते महापालिकेच्या कारवाया केवळ कागदोपत्री राहतात, तर प्रत्यक्ष दोषींवर कुठलीच ठोस पावले उचलली जात नाहीत। त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण झालाय। इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्हासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।